अर्जुनाने भगवान परमात्म्याला प्रश्न विचारला, निर्मिती कशाची झाली? गीतेची निर्मिती झाली. पार्वती मातेने भगवान शंकरांना प्रश्न विचारला, निर्मिती कशाची झाली? रामकथेची निर्मिती झाली. तसे रामायणामध्ये सुद्धा अनेक कारणं आहेत बरं का. रामप्रभूंच्या जन्माची सुद्धा काही कारणं आहेत. अनेक संवाद श्रीरामकथेमध्ये सुद्धा आहेत. 4 प्रकारचे घाट सांगितलेले आहेत. मानस सरोवराचे किती प्रकारचे घाट आहेत? 4 प्रकारचे घाट आहेत. एक आहे भक्तीचा घाट, दुसरा आहे ज्ञानाचा घाट, तिसरा आहे कर्माचा घाट आणि चौथा आहे मनाचा घाट. यामध्ये भक्तीचा जो घाट आहे तो प्रयाग क्षेत्री बरं का. प्रयाग क्षेत्री जो घाट आहे त्या प्रयाग क्षेत्री त्या भक्तीच्या घाटावर त्या ठिकाणी भारद्वाज मुनींचा आश्रम आहे. ज्ञानाचा जो घाट आहे तो कैलास पर्वतावर आहे. कर्माचा जो घाट आहे बरं का, कर्माचा जो घाट आहे तो नीलगिरी पर्वतावर आहे. म्हणजे काग भृशुंडी आणि गरुडजींची नित्य त्या ठिकाणी कथा होत असते. आणि सर्वात महत्त्वाचा मनाचा जो घाट आहे तो चित्रकूट पर्वतावर आहे. त्या मनाच्या घाटावर बसून तुलसीदासजी महाराज प्रभू रामचंद्राचं चरित्राचं गुणगान गातात. आता जो भक्तीचा घाट आहे त्याचं वर्णन तुलसीदासजी महाराज करतात. भारद्वाज मुनी बसही प्रयागा, तिनहु राम पद अति अनुरागा. तापस समदम दया निधाना, परमारथ पद परम सुजाना. गेले नसतील तर एकदा जाऊन या.